हॅलो, मी डॉक्टर प्रियल. प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सो मी 8 दिवसापूर्वी अकोल्याला महिला व बालविकास कार्यालयात गेले होते माझ्या कामानिमित्त. सो तिथे जे अधिकारी होते, शी वॉज अ लेडी आणि मोस्ट इंटरेस्टिंग थिंग की शी वॉज अ काउन्सिलर. आणि तिथे काउन्सिलरच असतात, कारण तिथे केसेस अशा असतात की सिंगल पॅरेंट्स आणि ज्यांनी आईवडील गमावलेले आहेत किंवा अशा केसेस इथे असतात. सो मी माझं ते फिल करत होती सगळे माझे हे डिटेल्स. अँड शी वॉज आस्किंग मी एव्हरी पर्सनल इन्फॉर्मेशन की मग तुमच्याकडे डिवोर्स सर्टिफिकेट आहेत का, मग तुम्हाला आजार कधी झाला, मग डिवोर्सचं कारण. काउन्सिलर असल्याच्याने ते मला एकामागं एक सगळे प्रश्न विचारत होते आणि ते जाणून घेतले. तर मग तेव्हा मला म्हटलं की तुमचा आजार मुळे त्यांनी डिवोर्स घेतला का, तर मी म्हटलं हो, तेही कारण आहे. आणि त्यांनी मला त्या साथ दिली नाही त्या आजारपणात. आणि दुसरं होतं की त्यांचं अफेअर होतं, त्याचं अफेअर होतं, त्याच्यामुळे मग काही पॉईंटच नव्हता. तर डिसिजन मी घेतला मुलीच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून आणि माझ्या. तर मग त्या म्हणतात की मुलीला कसं सांगितलं तुम्ही, हाऊ ओल्ड शी इज, म्हणजे शी इज 6 इयर्स ओल्ड. तर मग मुलीला कसं सांगितलं, मी म्हटलं तिला माझ्याकडे सर्वात मोठा प्रश्न होता तो की मुलीला कसं सांगायचं आणि तिला कोणत्या भाषेत सांगायचं. कारण ती तर असे डोळे लावून बसली होती की आपण कधीतरी जाणार आहोत, आपण काही दिवसच मामांकडे आहोत. आणि सगळं सिच्युएशन्स घरात सगळे चालू होते, डिस्कशन त्या दरम्यान. आणि तिच्यासोबत एकामागे तिच्यासोबत हे सगळे हे झाले की मम्माचा आजार, मग सगळी रडापडी घरी, मग हे घरातलं वातावरण इम्पॅक्ट मुलांवर पडतोच. आणि तेव्हा खूपच सगळं गोष्टी चिघडलेल्या होत्या त्या 2 वर्षात. तर पण मला मैत्रिणी सगळे म्हणत होते की तू तिला सांग, तिला थोडी कल्पना दे की आपण तिकडे जाणार नाही आता कधीच. आय एम एव्हरीथिंग, तुझ्या सगळ्यासाठी मिस सगळं काही आहे आता तुझ्यासाठी. तर तिला कसं सांगावं, तिला कसं टॅकल करावं सिच्युएशन ही, ह्याच्या आधीच असं झालं की माझ्या मुलीनी तिच्या वडिलांचा लग्नाचा फोटो बघितला. आणि माझा भाचा तिच्यासोबत होता. ती धावत आली आणि तिने माझ्या मम्मीचा मोबाईल घेतला आणि तिने डोक्याला हात दिला. तिची जी रिॲक्शन होती ते बघितल्यानंतर, फोटो बघितल्यानंतर वडिलांचा, ते म्हणजे अरे बापरे! डोक्याला हात देऊन वगैरे ती, बघ म्हणे माझ्या बाबांनी काय केलं म्हणे, कोणती बाई आणली. डिरेक्टली ह्या लँग्वेजमध्ये ती बोलली. आणि त्याच्यानंतर तिने कधीही त्या पर्सनचं नाव काढलं नाही. आणि कुठल्याच मेमरीज ती शेअर करत नाही. ती शेजाऱ्यांच्या मेमरीज शेअर करते. कोकाटे काकू, भडांगे काकू, तिच्या माहुरे काकू, सगळ्या मैत्रिणी तीही करते, पण त्या पर्सनचं ती नाव घेत नाही. आणि तिथे कुठेतरी निगेटिव्हिटी त्या पर्सनबद्दल तिच्या मनात भरलेली आहे. आणि मुलं बोलू शकत नाही, त्यांचं ते एक्सप्रेशन, ते त्यांच्या भावना सांगू शकत नाहीत. पण ते कुठेतरी त्या दरम्यान तिच्या वागण्यातून मला त्या गोष्टी कळत होत्या की ती खूप चिडचिडपणा करत होती आणि मग ती हळूहळू नॉर्मल झाली. तर त्या मला म्हटल्या की पण तिला अशा पद्धतीने जेव्हा माहिती झालं, तर तिच्या मनावर त्या रिलेशनशिपचा निगेटिव्ह, त्या सिच्युएशनचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. फ्युचरमध्ये ती कुठल्या पर्सनला एक ॲक्सेप्ट करू शकणार नाही. म्हणजे आता तुम्ही पण डॉक्टर आहेत, तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. म्हटलं हो मला माहिती आहे, पण ही वेळ नाही आहे तिला ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगण्याची की ते रिलेशन किती छान असतं. हे माझ्या बाबतीत घडलं म्हणून सगळ्यांच्याच बाबतीत घडेल असं नाही, की हे घडलं ते माझं, आता आपण त्याच्यातून बाहेर पडलो. पण ती लहान आहे, तिला ह्या सगळ्या गोष्टी करण्यापलीकडे आहेत. ती जशी जशी मोठी होईल, काही गोष्टी कशा असतात ना, वेळेवर सोडून द्यायच्या असतात. जशी जशी ती मोठी होईल, मॅच्युअर होईल, तिला गोष्टी कळतील की आपल्या मम्माला काय झालं होतं, आपल्या मम्माला किती मोठ्या आजारातून, किती मोठ्या सिच्युएशनमधून ती बाहेर पडली, वडिलांनी काय केलं, साथ दिली नाही आणि अफेअर केलं. आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिला त्या कळायला लागतील. तर मी त्यांना म्हटलं की मला ह्या सगळ्या गोष्टी वेळेवर सोडून द्यायच्यात. हे तिचं वय नाही. आणि मला दुःख वाटतं याच्यासाठी की माझ्या मुलीला इतक्या कमी वयात ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे शब्द तिच्या कानावर पडले. कारण कसं होतं ना, कोर्ट मॅटरही सुरू होतं आणि येणारे जाणारे जेव्हा मला भेटायला यायचे की अरे बापरे कसा नालायक माणूस आहे, मुलीची पण काळजी नाही केली, मुलीकडे पण नाही बघितलं, असं कसं लोकांना मुलाबाळांसाठी नवसं करावं लागतं आणि एवढी सुंदर मुलगी, एवढी गोड मुलगी, आणि कशी, म्हणजे कसं काय विचार नाही केला, आणि त्याला मुलीबद्दल खरंच कसं काय भावना नाही आहेत काही. तर ती पण ऐकायची ना, तिच्यावर गोष्टी पण त्या कानावर पडायच्या. आणि सेकंड थिंग असं होतं की
कोर्ट मॅटर जेव्हा सुरू होतं तेव्हा त्याही गोष्टी की हा माहिती झालं की हा कसा म्हणजे कॅरेक्टरलेस, लफडेबाज हे शब्द तिने ऐकलेत. म्हणजे कितीही आपण घरात म्हटलं की मुलांना बाहेर पाठवलं की जा बाबा कोणी आलेत, वकील साहेब आलेत घरात घरी तर बाहेर जा किंवा 4 लोकं डिस्कशन करत असतील, फॅमिली डिस्कशन काही चाललं असेल, तर मुलांना कितीही म्हटलं बाहेर जा तरी जातात, पण काहीतरी गोष्टी त्यांच्या कानावर पडतात. आणि तिला जरी त्या गोष्टींचे अर्थ कळत नसले, तिला जरी त्या शब्दांचे अर्थ कळत नसले, मग कुठेतरी तो त्याच्या मनात ते भिनलेलं असतात आणि पुढे जाऊन त्यांना कळेल, की अरे आपलं ते आधी असं बोलत होते, त्याचा अर्थ असा आहे. हे मुलं लक्षात ठेवतात. आणि ती 6 वर्षाची होती आणि तेव्हा 6 वर्षाची आता आहे, ती 7 वर्षाची होणार आहे मेमध्ये आणि तिच्या ज्या गोष्टी लहान मुलांनी ऐकायला नको, ज्या गोष्टी लहान नी पासून आपण दूर ठेवतो सगळ्या सिच्युएशनला, ती सिच्युएशन तिने बघितली. तिच्या आयुष्यात सडन चेंजेस झाले. मग माझा आजारपण, घरात झालेलं वातावरण, नंतर जेव्हा ते कोर्ट कचेरी सुरू होते तेव्हा घरातलं वातावरण, सगळ्या गोष्टी डिस्कशन, येणारे-जाणारे, सगळ्या गोष्टी तिच्या कानावर पडल्या आणि सगळ्या ह्याच्यातून ती गेली आहे. तर ती मॅच्युअर झाली आहे. खूप तिच्या वयाच्या पेक्षा ती खूप जास्त मॅच्युअर झाली आणि डिव्होर्स केसेसमध्ये ही गोष्ट खूप टफ असते एक पॅरेंट म्हणून. कुठल्याही आई किंवा वडिलांना ह्या गोष्टी मॅनेज करताना, मुलांना मॅनेज करताना. कारण सर्वात जसे ते सफर होतात तसे मुलंही खूप सफर होतात. त्यांच्याही अ, मनावर खूप मोठा परिणाम होतो. आणि एक डॉक्टर म्हणून मला माहिती होतं की तिच्यामध्ये काय काय चेंजेस होऊ शकतात, तिच्या मनावर काय परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे मी तिच्या सांगण्याचं ते धाडस करत नव्हते. पण तिनेच ती गोष्ट बघितली आणि तिने स्वतः ती ॲक्सेप्ट केली आणि ती आत्ता अजिबात नाही म्हणजे मला हे होतं की आश्चर्य वाटतं तिचं की आधी ज्या पर्सनसाठी आमच्याकडे हे आहे, आमचे बाबा, आमचं हे म्हणजे ती तसं करत होती, माझं करत होती. आता ती एक शब्दही काढत नाही. तर ही सिच्युएशन तिने समजून घेतलेली आहे. पुढे जेव्हा तिच्यावर असं वाटेल की निगेटिव्ह इम्पॅक्ट ह्या सिच्युएशनचा पडला आहे, तेव्हा वेळेनुसार तिला समजतील आणि तिला सगळी सिच्युएशन समजेल. तर काही गोष्टी मुलांच्या मला असं वाटतं की वेळेनुसार आपण त्या मुलांना समजून सांगायला पाहिजे. मी आत्ताच आजी सोनालीचा एक एपिसोड बघितला, तर त्याच्यामध्ये डिवोर्स आणि मुलं हा छान एपिसोड होता, की मुलांवर नेहमी चांगल्या पद्धतीने ते गोष्ट ती मुलांना कळाली पाहिजे. पण कधी-कधी काय असतं सिच्युएशननुसार मुलांना त्या गोष्टी कळतात आणि ती मुलं समजूतदार होतात. हाही एक भाग असतो. तर माझ्या बाबतीत असं झालं की मला मुलीला सांगायच्या आधीच तिला ती गोष्ट कळाली आणि ती गोष्ट तिने समजली. त्या त्या 6 वर्षाच्या मुलीनेही ती गोष्ट समजली. तर ही एक बिइंग अ सिंगल मदर, बिइंग डिपार्टेड फ्रॉम हिज फादर माझी मुलगी. तर ह्या गोष्टी तिला खूप टफ होत्या, पण तिनेही मला खूप साथ दिली आणि तीही सिच्युएशनमधून बाहेर पडली. तर ही माझ्यासाठी खूप मोठं एक काय म्हणतो त्याला शर्यत जिंकल्यासारखं झालं होतं त्यावेळेस. आणि अजूनही की चला ही व्यवस्थित आता सेटल झाली आहे, हिचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पुढे जो काही तिच्या मनावर जर सपोज निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला, तर तो मला एक आई म्हणून निस्तरावा लागेल आणि किंवा तेव्हा आम्ही सगळेच हे असू तिला त्या रिलेशनबद्दल सगळ्या गोष्टी सुंदर इम्पॅक्ट तिच्यावर पाडण्यासाठी. सो थँक यू सो मच.